नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण आपल्या मेरवी गावच्या शिमगोत्सवाचा दुसरा दिवस साजरा करत आहोत। चला तर आज आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या मेरवी गावच्या ग्रामदेवतेच्या श्री ऐनावलाई देवीच्या मंदिरामध्ये। तर आज आहे फाल्गुन शुद्ध एकादशी। आज आपल्या पावस गावची ग्रामदेवता श्री ऐनावलाई व आपल्या मेरवी गावचे ग्रामदैवत श्री ऐनावले या दोन बहिणींचा भेट सोहळा आपल्या मेरवी गावातील तळ्याकाठी असलेल्या देवीच्या मांडावर होणार आहे। चला तर आपण आता आपल्या तळ्याकाठी असलेल्या देवीच्या मांडावर जाऊया। काल दशमीच्या दिवशी आपली पालखी गावातील मानाच्या ठिकाणी फिरून आल्यानंतर सानेवर येऊन बसते। त्यानंतर आज दशमीच्या दिवशी सकाळी गुरुवांकडून देवीची पूजा अर्चा झाल्यानंतर आपली नवलाई पावस गावच्या नवलाईची भेट घेण्यासाठी वाजत गाजत आपल्या गावातील तळ्याकाठी असलेल्या देवीच्या मांडावर येऊन स्थानापन्न होते। चला तर आता आपण जाऊया आपल्या पालखीसोबत आपल्या देवीच्या मांडावर। त्यानंतर आपल्या मेरवी गावामध्ये आलेली आपल्या पावस गावची ग्रामदेवतेची पालखी आपल्या गावातील खरडेवाडीतील पांदळ मार्गे स्वप्नील नागवेकर यांच्या घरी विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबते। तर हे आहे स्वप्नील नागवेकर यांचं घर। इथे आता थोडा वेळ पालखी विश्रांती घेईल। नागवेकर यांच्या घरी आपली पालखी विश्रांतीसाठी थांबलेली असताना आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात नागवेकर यांच्या घरामागे असलेल्या पटांगणातून आपल्या पावसच्या ग्रामदेवतेला आपल्या मेरवीच्या देवीच्या मांडावर घेऊन जाण्यासाठी येतात। तर हे आहेत आपल्या गावचे ग्रामस्थ आपल्या पावसच्या पालखीला एकदम वाजत गाजत घेऊन जाण्यासाठी इथे जमलेले आहेत। तर आता आपली पालखी या मेरवीच्या पटांगणातून पुढे देवीच्या मांडावर जाणार आहे। तर आता आपण गावातील ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीला आपल्या देवीच्या मांडावर घेऊन येतात। तर हे सर्व आपल्या देवीच्या मांडावर पावस पंचक्रोश येथील सर्व ग्रामस्थ जमलेले दिसतात। आपल्या ऐनावलाई देवी मेरवी आणि ऐनावलाई देवी पावस यांची भेट पाहण्यासाठी इथे पावस पंचक्रोश येथील ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आपल्याला दिसतात। मोठ्या संख्येने अगदी इथे आवर्जून हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आलेले आहे हे सगळे पावस पंचक्रोशीतील आपले भक्तगण। पावसची ग्रामदेवता आपल्या देवीच्या मांडावर आल्यानंतर पावस गावच्या ग्रामदेवतेचा गृह पुजारी त्यांच्या पालखीतील हातभेटीचा नारळ
आपल्या पालखीत ठेवतात. त्यानंतर आपल्या मेरवी गावच्या ग्रामदेवतेचा गुरव आपल्या पालखीतील हातभेटीचा नारळ त्यांच्या पालखीमध्ये ठेवतात. हातभेटीचा नारळ ठेवून झाल्यानंतर दोन्ही गावच्या गुरुवांकडून दोन्ही पालख्यांची मनोभावे पूजा केली जाते. हे आहेत आपल्या पावस गावचे गुरव. पावस गावातील गुरुवांची पूजा झाल्यानंतर आपल्या मेरवी गावातील गुरव पुजारी आपल्या दोन्ही पालख्यांची पूजा करून घेतात. तर हे आहेत आपल्या मेरवी गावचे गुरव पुजारी. दोन्ही पुजाऱ्यांच्या पूजा करून झाल्यानंतर गावातील खोत अधिकारी, गावकार व सातकुटे यांच्या संमतीने आपल्या गावच्या गावकार, कुर्तडकर व सातकुटे यांची मानाची थाप मारली जाते. तर आता आपल्या खोत, गावकार व सातकुटे यांच्या संमतीने आपल्या गावातील मानाची थाप मारण्यासाठी सगळ्यांकडून संमती घेतली जाते. बसले वरची मागे खालची मागे चला मानाची थाप माराया. चला तर आता आपण ऐकूया गावच्या मानाची थाप. त्या बाजूने एक वाट ठेवा. मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी मार्गी एकदा उभी राहते तो दादी पंडित ऐका समतानी पंडित ऐकाजी. मेरवी गाव गावावासी नवला देव आहे सत्वर. मेरवी गावजी
मेरवी गावची गुरवबा देवीच्या चरणात चरण पसरसे पदरात राधा नाचेची मेरवी गाव गावावासी र नवला देव आहे सत्वर मेरवी गावची राधा नाचे देवीच्या चरणात तापवात ते गणपती मेरवी गावची मेरवी गाव गावावासी र नवला देव आहे सत्वर मेरवी गावची पूर्ण गडकिल्ल्यात नवला देवी पावली साक्षात देवी पावली साक्षात जी नागड किल्ल्यात नवला देवी पावली साक्षात जी देवी पावली साक्षात जी मेरवी गाव आहे सुंदर देवीची माहेर तेथे भवानी राहते करार जी तेथे भवानी राहते करार जी तेथे भवानी राहते करार जी पावसमाला मध्ये देव राहते आदित्यनाथ गणपती पुण्यामध्ये देव नांदतो धनशक्ती पुण्यामध्ये देव नांदतो धनशक्ती जी पुण्यामध्ये देव नांदतो धनशक्ती जी परशुराम गेले गोस्वामी होऊन परशुराम गेले गोस्वामी होऊन जी झाडे लावली त्यांनी परशुराम गेले गोस्वामी होऊन परशुराम गेले गोस्वामी होऊन जी वरून दूर लोक येती अवघी झाडेची पाहती अवघी झाडे ती पाहती जी जी देवगामा 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 छाया दर्याम बाळावरी तुझी व कृपा मावरी तुझी व कृपा मावरी दर्याम बाळावरी तुझी व कृपा मावरी मानाची थाप झाल्यानंतर दोन्ही गुरु आपापल्या देवींपुढे गारणे घालतात. एकादशीच्या दिवसाने सालाबाद प्रमाणे आहेत बघ तिची पालखी मेरवी गावी आहेत बघ भेटीसाठी आलेली आहे बघ हे भेटीसाठी आलेली आहेत बघ तिथे कोणी तुझ्या आता मेरवीत गावातल्या बघ लोकांनी पालखी खांद्यावरून आणलेली आहे त्यांना घडून कोण चुकापरात झाली असेल आता मेरवी गावातल्या कुटुंबाकडे बघ न ठेवता बघ ही भेट बघण्यासाठी आहेत बघ संपूर्ण पावस गावातल्या आणि मेरवी गावातल्या ग्रामस्थ जमलेले आहेत बघ ती भेट तुझी चांगल्या पद्धतीने पार पाडून आई या दोन्हीकडची पूजा आता झालेली आहे तसेच आई बघ त्यांची थाप पण झालेली आहे काय चुकापरात झाली असेल एवढी भाल करून बघ आता भेटीचा कार्यक्रम जर चांगल्या पद्धतीने पार पाडून दे गाव चतुर्शीमेची रखवाली करण्यामध्ये मला पावसाचे नवरा या ठिकाणी सालाबाद करून भेटीसाठी आलेले आपण आपल्या दोघींची पूजा करावा त्यामुळे पावसाच्या गुरुवार सरांची काय पूजा अर्चा केली आहे आज जी काय पूजा अर्चा करताना काय कळत तुझ्या चुकापरात झाल्या असतील त्या दोन्ही गावाकडे भाल करून उत्तर सातपुटाची जी मानाची थाप आहे ती मानाची थाप मारलेली आहे थाप नंतर काय मागे पुढे झाले असेल आपल्या चुकींची भाल करून तसंच आजपासून ही आज आपला उत्सव सुरू आहे हा उत्सव दोघींचा व्यवस्थित पार पाडून कुठल्या ढगात होता नाच गात न होता आज या उत्सवामध्ये हीत पासून देशी परिस्थिती मिळवता आपल्याला काही सुट्टे लागेल गिऱ्हाईकांना हे ठेवून तसंच आहे ना कुठे साथीपासून बंदोबस्त करा तसंच आपल्या तिथे नोकरी धंदा करतो हातीपाय सांभाळून गाडी घोडा फिरतो कुठे अपघात न होता जी काय सगळी योग्य काम मिळवण्याला सिटी जाऊन दोन्ही गावामध्ये कुठल्या प्रकारचा तंटा कुटंटा न होता लोक तुझा उत्सव आरंभ आहे आपला उत्सव पार पाडून घे आणि तुझी आपली सेवा मान्य करून घे आता तुला भेटीचा कार्यक्रम होणार आहे ही वाटीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून तुझा सिंहासन तुझ्या होणारा उत्सव पार पडून घे आणि आजच्या दिवसामध्ये पुढच्या एकादशीपर्यंत पुढच्या महिन्या शिमग्याच्या एकादशीपर्यंत ज्या जाबर झाले तो करता कर आणि एकंदर रक्तवारी करून बरोबर आहे. दोन्ही गावाची गारणं घालून झाल्यानंतर आपण आज ज्यासाठी जमलेलो असतो ती गोष्ट म्हणजे आपल्या दोन्ही गावांच्या ग्रामदेवतांच्या भेटीसाठी सुरुवात होते. चला तर आपण आज बघूया हा डोळ्यांचे पारणं फेडणारा दोन बहिणींच्या भेटींचा सोहळा.
भेट सोहळा झाल्यानंतर आपल्या मेरवी गावची पालखी कुर्दी गावातील घरे घेण्यासाठी प्रस्थान करते. तर ही आहे आपल्या मेरवी गावची पालखी कुर्दी गावाच्या दिशेने प्रस्थान करताना. आणि आपल्या पावस गावची ग्रामदेवता आपल्या पूर्णगड किल्ल्यातील घरे घेण्यासाठी प्रस्थान करते. तर ही पावस गावची ग्रामदेवता आता पुढे पूर्णगड गावातील किल्ल्यातील घरे घेण्यासाठी प्रस्थान करेल. तर काय मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा आमच्या मेरवी गावातील दोन्ही पालख्यांचा भेट सोहळा आम्हाला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःचीही आणि इतरांचीही. धन्यवाद.